मंडला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा माहिती संकलन द्वारा श्री मंगेश आपटे चिंचवड पुणे 7722073390 नर्मदेहर परिक्रमेचे महत्त्व पुराणात असलेल्या उल्लेखाप्रमाणे चैत्र महिन्यात केलेल्या नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमेचे पुण्यफळ पूर्ण परिक्रमे इतकेच आहे. अमरकंटक ते रत्नसागर प्रवासात नर्मदा मैयाचा प्रवाह 6-7 ठिकाणी दक्षिण-उत्तर होतो. त्यापैकी सद्यस्थितीत मंडला मध्य प्रदेश आणि तिलकवाडा गुजरात येथे ही परिक्रमा आयोजित केली जाते. मंडलाची परिक्रमा अंदाजे 42 किमीची असून तिलकवाडाची 18 किमीची आहे. परिक्रमा कालखंड प्रत्येक वर्षी ही परिक्रमा फक्त चैत्र महिन्यातच केली जाते. यावर्षी परिक्रमेचा प्रारंभ मध्य प्रदेशमध्ये होळी पौर्णिमेनंतर 4 मार्च 2026 पासून चालू होत आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर 19 मार्च 2026 पासून चालू होत आहे आणि 20 एप्रिलला संपत आहे. मंडला येथील स्थानिक परिक्रमा सेवा समितीने 28-29 मार्च रोजी समूह परिक्रमेचे आयोजन केलेले आहे. पण मोठ्या समूहात गैरसोय होण्याची शक्यता गृहीत धरल्यास शक्यतो 4-5 जणांचा छोटा समूह गेल्यास व्यवस्थित सोय होऊ शकते. त्याप्रमाणे तेथील आश्रमांमध्ये पूर्वकल्पना देणे आवश्यक असते. पौर्णिमेच्या अलीकडे पलीकडे गेल्यास जबलपूरमधील पौर्णिमेचे महत्त्व असलेली भेड़ाघाटची 1 दिवसीय 18 किमीची पंचक्रोशी परिक्रमा पण करता येऊ शकेल. माझी परिक्रमा आम्ही पुण्याहून पुणे जबलपूर रेल्वेने 02-131 ने सकाळी 11:20 निघालो व दुसऱ्या दिवशी सकाळी जबलपूर येथे पोहोचल्यावर स्टेशनवरच फ्रेश होऊन तेथूनच मंडलाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलो. प्रायव्हेट बस सर्व्हिस असून अंदाजे 80 किमी अंतर आहे आणि अंदाजे 12च्या सुमारास मंडला येथे पोहोचलो. बसस्टँडवरच थोडेसे खाद्यपदार्थ घेऊन लगेचच ठरल्याप्रमाणे हनुमान घाट येथे मुक्कामास गेलो. त्यानंतर स्नान, पूजा व उदरभरण करून ताजेतवाने झाल्यावर रिक्षाने उत्तर तटावरील सहस्त्रधारा व इतर तीर्थस्थानांचे दर्शन घेतले. संध्याकाळी महिष्पती घाटावर सर्वांनी नर्मदा मैयाच्या आरतीचा आनंद घेतला. वेळ असल्यास समोरच असलेल्या दक्षिण तटावरील सूर्याची तपोभूमी असलेल्या सूर्यकुंड तीर्थस्थानाले पण भेट देता येते. तिसऱ्या दिवशी पहाटे लवकर स्नानांदी पूजा अर्चा उरकली व 2 दिवसाच्या परिक्रमेसाठी आवश्यक असलेले सामान घेऊन व्यासनारायण शिवमंदिर किला घाट येथे पोहोचलो. सामूहिक उत्तर परिक्रमेचा संकल्प सोडला. नंतर तेथील राजराजेश्वरी मंदिर समूहातील सहस्त्रार्जुन, नर्मदा माता आणि मार्कंडेय ऋषींचे दर्शन घेतले. लगेचच मैया किनारी येऊन नावेने उत्तर तटावरून दक्षिण तटावर पूर्वा गावात गेलो. दरम्यान नावेतच सगळ्यांनी आपापल्या कुपीत मैयाचे जल भरून घेतले. येथे नर्मदा मैया पूर्णपणे यू आकारात वळण घेते. याच यूच्या मध्यावर तिचा बंजर नदीशी संगम होतो. पलीकडे गेल्यावर तेथील राधाकृष्ण मंदिर आणि विष्णुपुरी तीर्थांचे दर्शन घेतले. बंजर नदीवरील कच्चा पूल पार करून महाराजपूर येथील संगम घाटावर पोहोचलो. तेथे ज्वालाजी, मंगलेश्वर, चित्रगुप्त वगैरे ठिकाणी दर्शन घेऊन खऱ्या अर्थाने परिक्रमेस प्रारंभ केला. संपूर्ण परिक्रमा मार्ग डांबरी रस्ता असून सहस्त्रधाराच्या पुढे घाघापर्यंत बऱ्यापैकी जंगल आहे. महाराजपूर सोडल्यावर मानादेही, सुरंगदेवरी, सहस्त्रधारा, सीलपुरा, घाघा वगैरे छोटी गावे, पाडे लागतात. अंदाजे दक्षिण तटावर 21 किमी चाल असून तेवढेच अंतर उत्तर तटावर पण आहे, अर्थात एकूण 42 किमी. अगदी उन्हाच्या वेळेला चालणे होत असल्यामुळे पुरेसे पाणी जवळ बाळगणे आवश्यक आहे. महाराजपूर सोडताना दादा धनीराम आश्रम येथे बालभोगची सोय होते व आधी कल्पना देऊन ठेवल्यास महिष्पती मा नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा सेवा समितीद्वारे परिक्रमा मार्गावर दुपारच्या भोजनाची पण सोय केली जाते. सुरंगदेवरी, सीलपुरी येथे पण आश्रम आहेत. संध्याकाळी घाघा येथेच निर्भय नर्मदा सेवा आश्रमात पोहोचलो. तेथील श्री प्रेमानंद महाराजांनी चांगली सोय केली. भरपूर सत्संग पण झाला आणि बऱ्यापैकी सगळेजण थकल्यामुळे लवकरच आवरून झोपी गेलो. त्यानंतरच्या दिवशी पहाटे लवकर उठून आवरले, बालभोग घेतला व पुढील मार्गक्रमण चालू केले.
खेडेगावातील वैशिष्ट्यपूर्ण सकाळच्या जनजीवनाचा सुंदर अनुभव घेत महाराजांनी सांगितलेल्या जवळच्या रस्त्याने पुढील 2-3 किलोमीटरवरील घाघा गावात मैयाकिनारी असलेल्या मोनी आश्रमात अर्थात नारायणगिरी महाराज येथे पोहोचलो. तेथे चहापाणी व पपईचा बालभोग घेऊन नावेने तट परिवर्तन केले व थोड्याच वेळात पलीकडील बबई हा गावात पोहोचलो. तेथील अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाचे दर्शन घेऊन आलो. त्वचारोग निवारणाच्या दृष्टीने पंचक्रोशीतील लोक कायमच येथे भेट देत असतात. येथून पुढे जबलपूर मंडला महामार्ग चालू होतो. पुढे ग्वारी, फूलसागर, साक्री, तिंदनी, गाजीपूर, कटरा, रानी पार्क, गोंजी ग्राम, देवदरा, न्याय घाट, नाव घाट, व्यास नारायण मंदिर, संकल्पपूर्ती. दुपारी श्री रामभरोश धुर्वे यांचे माँ अन्नपूर्णा अन्नक्षेत्र निंदनी यांच्याकडे भोजनासाठी थांबलो व नंतर थोड्या वेळ विश्रांती घेऊन संध्याकाळी 5 वाजता व्यास नारायण शिवमंदिर येथे संकल्पपूर्ती करून पूजा केली. तेथेच मंडला परिक्रमा आयोजन समितीतर्फे सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले व परत मुक्कामाच्या ठिकाणी येऊन भोजन प्रसाद घेऊन विश्रांती घेतली. निर्विघ्नपणे पार पडलेल्या परिक्रमेचे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. चौथ्या दिवशी परत जबलपूरला येऊन पौर्णिमेचे महत्त्व असलेली 18 किमीची पंचक्रोशी परिक्रमा पूर्ण केली. परतीचा प्रवास जबलपूर पुणे रेल्वे 02-132 ने केला. महिष्मती माँ नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमेचा मार्ग. पहिला दिवस व्यास नारायण मंदिर मंडला उत्तर तट संकल्पाणी प्रारंभ. नावेने मैया पार करून पलीकडे दक्षिण तटावर पूर्वा गावात पोहोचणे. येथे कृष्ण मंदिर आणि विष्णुपुरी तीर्थांचे दर्शन घेणे. बंजर नदीवरील कच्चा पूल पार करून महाराजपूर संगम घाट, ज्वालाजी मंदिर, मंगलेश्वर मंदिर, कारीकोन तिराहा, दादा धनीराम आश्रम बालभोग, मानादेही, सुरंग देवरी, सहस्त्रधारा, सीलपुरा, भोजन प्रसादी, घाघा घागी, रात्री विश्राम. दुसऱ्या दिवशी सकाळी मैया पार करून उत्तर तटावरील बबई हा गावात पोहोचणे. गरम पाणी कुंड, ग्वारी, फूलसागर, निंदनी, गाजीपूर, रानी पार्क, गोंजी ग्राम, देवदरा, न्याय घाट, नाव घाट, व्यास नारायण मंदिर, संकल्पपूर्ती. मंडला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा नकाशा. येथे 2 दिवसांच्या यात्रेचा नकाशा दिलेला आहे. प्रवासात बरोबर घ्यावयाच्या सामानाची यादी. परिक्रमा करताना लागणारे 2 पांढरे ड्रेस आणि बाकी आपापल्या आवश्यकतेनुसार पांघरण्यास एखादी चादर किंवा शाल. खाली अंथरण्यास एखादी प्लास्टिक कागद कापड 6x3. बहुतेक ठिकाणी फोमच्या गाद्या देतात पण खात्री नाही. आपापली नियमित आणि पुरेशी औषधे, ओडमास, बॅटरी, आरतीचे पुस्तक, पूजेचे सामान, हळद, कुंकू, अक्षता, तयार वाती, धूप, अष्टगंध, काडेपेटी वगैरे आणि एखादा छोटा मैयाचा फोटो. छोटी ताटली, वाटी आणि छोटा ग्लास. छोटी सॅक 2 दिवसासाठी परिक्रमेत वापरण्यासाठी, कारण बाकी सामान आपण मंडला येथेच ठेवणार आहोत. पिण्याची पाण्याची बाटली. मैयावर स्नान करण्यासाठी एखादा छोटा मग अथवा लोटा. उन्हासाठी टोपी किंवा स्कार्फ बरोबर ठेवावा. रेल्वेतील प्रवासात दोन्ही वेळचे जेवण बरोबर ठेवावे. दंड घेण्याची गरज नाही. मैयाचे जल घेण्यासाठी छोटी जलकुपी अर्थात प्लास्टिक बॉटल 100 ते 150 मिली. चपला किंवा बूट तुमच्या नेहमीच्या वापरातीलच बरोबर घ्यावीत, नवीनचा त्रास होऊ शकतो. आधार कार्ड अथवा तत्सम आयडी प्रूफ. परिक्रमेचे नियम किंवा पथ्ये. फक्त उत्तरवाहिनी परिक्रमेसाठी. परिक्रमेला सुरुवात करताना पुरुषांनी पांढरी वस्त्रे परिधान करावीत. सदरा, बंडी, लुंगी, धोतर, पायजामा. महिलांनी अर्ध पांढरी वस्त्रे परिधान करावीत. सलवार कमीज. शास्त्राप्रमाणे महिलांना पूर्ण पांढरी वस्त्रे परिधान करणे संमत नाही. मैया पूजन करून संकल्पविधी करावा. एका छोट्या बाटलीत नर्मदा जल भरून घ्यावे व पूर्ण परिक्रमेत ती तुमच्या उजव्या हाताला राहील याची दक्षता घ्यावी. एक मैयाचा छोटा फोटो बरोबर ठेवावा आणि दोन्हींचे परिक्रमेत सकाळ संध्याकाळ स्नान करून पूजन करावे. ते झाल्याशिवाय शक्यतो प्रवासास सुरुवात करू नये. परिक्रमेदरम्यान ब्रह्मचर्य पाळावे व संन्यस्थ विरक्त वृत्तीने राहावे. चालताना शक्यतो एकट्याने चालावे आणि मैयाचा अर्थात नर्मदे हरचा जप करावा. कामाशिवाय बोलू नये. मैयाला नमस्कार करून काठावर बसून कमंडलूने स्नान करावे
अर्थात अनुष्ठान देवता नर्मदा मैया असल्यामुळे तिला शक्यतो पाय लावू नये. मैयात तोंड धुणे, चूळ भरणे टाळावे. मैयावर स्नान करताना किंवा कपडे धुताना साबणाचा अजिबात वापर करू नये. तसेच ओले कपडे पिळू नयेत. कुठेही मैया ओलांडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठल्याही मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालू नये. गृहस्थाने कुठेही फुकट खाऊ नये. तेथील मंदिरात दान, दक्षिणा किंवा सेवा करून परतफेड करावी. शक्यतो मार्गावर भेटणाऱ्या मुलांना चॉकलेट किंवा पैसे देऊन वाईट सवयी लावू नयेत. कुठेही प्लास्टिक किंवा डिस्पोजल मटेरियलचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणी त्यामध्ये देत असल्यास शक्यतो स्वतःच्या ताटात किंवा भांड्यात घ्यावे. आरोग्यदायी व प्रदूषणमुक्त दोन्ही गोष्टी साध्य होतात. ही कुठल्याही प्रकारची सहल नाही याचे भान ठेवावे. कोणी सेवा देत असल्यास लगेच प्रेमाने कृतज्ञता व्यक्त करावी, कारण ही सेवा मैयाप्रती आहे हे लक्षात ठेवावे. उत्तरवाहिनीच्या दिलेल्या तारखा थोड्या पुढे-मागे होऊ शकतात. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी कृपया दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून तारखांची खात्री करून घ्यावी.